नमस्कार, मी नीता पोतदार. तरुण भारत समाजच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातील वन्य प्राण्यांचा वाढता वावर, गडिंग्लजमध्ये काळजाला ठोका चुकवणारा एसटीचा अपघात आणि पुजाऱ्यांच्या बॅटिंगच्या चर्चांसह पाहुयात आजच्या सविस्तर बातम्या. घरात ठेवलेल्या पैशांवरून झालेल्या वादातून धक्कादायक घटना घडली आहे. उचतेतील दत्ताराम केसरकर वय 85 यांचा त्यांच्याच मुलानं खून केल्याची घटना समोर येते. गुरुवारी रात्री संतोष केसरकर वय 40 यांनी वडिलांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात दत्ताराम केसरकर यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी साधना केसरकर यांनी तक्रार दाखल केली असून शाहूवाडी पोलिसांनी संतोष केसरकर याला ताब्यात घेतलंय. करवीर तालुक्यातील कोगे गावात आज सकाळी 8:30च्या सुमारास एका गव्याचं दर्शन झाल्यानं खळबळ उडाली. प्रशासनानं तात्काळ सतर्कतेचा इशारा दिला असून नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन केलंय. जंगलातील अन्नाची कमतरता आणि मानवी वस्तीचा विस्तार वाढल्यामुळे वन्य प्राणी आता गावांच्या दिशेने येऊ लागल्यात. या पार्श्वभूमीच्या खेळांवर आता ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. गडिंग्लज बस स्थानकावर काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. बस स्थानकात प्रवेश करणाऱ्या एसटी बसची डाव्या बाजूने चालणाऱ्या सविता बिलावर या महिलेला जोरदार धडक बसली. चालकानं प्रसंगावधान राखून तात्काळ ब्रेक दाबल्यानं महिला चाकाखाली जाण्यापासून थोडक्यात बचावली आहे. मात्र बसच्या धक्क्यामुळे त्यांच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाडळी बुद्रुक येथे ऐन शेती हंगामाच्या सुरुवातीलाच मोठी चोरीची घटना समोर येते. नदीकाठावर बसलेल्या 6 पाणी उपसा मोटारी यज्ञात चोरट्यांनी लंपास केल्यात. सुमारे 3 लाख रुपयांच्या या मोटारी चोरीला गेल्यानं शेतकरी अक्षरशः हवालदिल झालेत. पिकांच्या वाढीच्या काळातच हा आर्थिक फटका बसल्यानं परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. गिरोली घाट परिसरात घनदाट जंगलात गुरुवारी संध्याकाळी वाहनधारकांना गव्याचा कळप दिसून आला. घाटातून प्रवास करणाऱ्या काही नागरिकांनी रस्त्याच्या उजव्या बाजूच्या जंगलात गवत खात असलेले 8 ते 10 गवे पाहिले. सायंकाळच्या सुमारास गव्यांचा कळप शांतपणे चराई करताना दिसला. या अनपेक्षित दर्शनामुळे वाहनधारकांमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. या भागात अधूनमधून वन्यप्राण्यांचा वावर दिसून येत असल्यानं प्रवाशांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. एरवी देवपूजेत मग्न असणारे पुजारी आता क्रिकेटच्या मैदानात आपली फटकेबाजी दाखवणार आहेत. येत्या 14 ते 16 फेब्रुवारी दरम्यान शास्त्रीनगर मैदानात दुसरी मंदिर प्रीमियर लीग रंगणार आहे. यामध्ये पुजाऱ्यांसह मंदिर कर्मचारी आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत, अशी माहिती स्पर्धा समितीचे अध्यक्ष मकरंद मुनेश्वर यांनी दिली आहे. आम्ही मंदिरामध्ये सर्व श्रीपूजक असू देत किंवा कर्मचारी असू देत यांचं रुटीन ठरलेलं असतं. सकाळी रुटीनप्रमाणे यायचं, काम करायचं आणि आपल्या घरी गेल्यानंतर विश्रांती घेऊन इतर काही गोष्टी करायला जायचं. आपण ग्राउंडमध्ये जाऊन खेळणं किंवा ग्राउंडमध्ये जाऊन कुठलेही असू देत खेळ खेळणं हे होत नव्हतं. मग ह्या संकल्पनेतनं आम्हाला एक गोष्ट सुचत गेली की सगळ्या मंदिरांची हीच परिस्थिती असणार आहे की सगळीकडं सकाळी त्यांचे विविध गोष्टी असतात सकाळच्या मंदिरातल्या, त्या करण्यासाठी सगळा दिवस त्यांचा जात असतो. तर यातनं ही संकल्पना सुचली की आपण सर्व मंदिरांना यासाठी एकत्र कसं आणू, त्या मंदिरांच्या लोकांशी आपण एकत्र कसं बांधले जाऊ, त्यातून आपला संपर्क वाढेल आणि सगळी मंदिरं जोडली जातील. या संकल्पनेतनं आम्हाला सुचलं की क्रिकेट हा असं माध्यम आहे की हे सर्वांना आवडतं आणि या माध्यमाद्वारे सगळी जोडली जातात लवकर. याचाच विचार करून 2025 साली आम्ही मंदिर प्रीमियर लीग ह्या क्रिकेट टुर्नामेंटची सुरुवात केली. त्यावेळेला फक्त आम्हाला 15 दिवस 10 ते 15 दिवसच मिळाले होते ह्याच्या तयारीसाठी. त्यावेळेला आम्हाला 6 संघांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. आम्ही 10 दिवसामध्ये ती टुर्नामेंट यशस्वी करून दाखवली. या स्पर्धेमध्ये आपण पहिलं बक्षीस म्हणून 25,555 आणि पारितोषिक हे चषक, त्यानंतर 21,000, दुसरं बक्षीस 21,111 आणि चषक, तिसरं बक्षीस 15,555 आणि चषक हे या स्वरूपात ठेवले. करवीर तालुक्यातील विकासवाडी येथे साकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय. छत्रपती संभाजीराजे यांनी हा प्रस्ताव मांडला होता, ज्याला मुख्यमंत्र्यांनी तात्काळ मंजुरी दिली. या निर्णयाबद्दल आणि कोल्हापूरच्या क्रीडा क्रांतीबद्दल मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्री हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणतात ते पाहूयात. विकासवाडीला आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं स्टेडियम करण्याचा प्रस्ताव कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री कैलासवासी
अजितदादा पवारांच्याकडे दिलेला होता. त्यावेळा मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्या बैठकीला मी हजर होतो. ही MIDCची जमीन आहे आणि ती देण्याचा त्यावेळा ठराव झाला होता आणि त्याप्रमाणे तो मंजूर झाला होता, परंतु मंत्रिमंडळापुढे येणं बाकी होतं. आता मुख्यमंत्री महोदयांचं मी अतिशय मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी त्या दिवशी 4 गोष्टी अजितदादा पवारांनी ज्या बैठका घेतल्या होत्या आणि अजितदादा पवार ज्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना इंटरेस्ट होता अशा गोष्टी करून त्यांना एक आदरांजली वाहण्याचा प्रयत्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आला. एक पुरंदरचं विमानतळ, पुण्याचं नवीन विमानतळ करण्यासाठी हुडकोकडून कर्ज घेण्याचा विषय होता. त्यानंतर बारामतीचं जे क्रीडा संकुल आहे त्याला 75 कोटीची कमतरता होती, ते 75 कोटी रुपये मंजूर केलं. विकासवाडीचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेटचं जे स्टेडियम होतं ते त्यांच्या काळात त्यांनी निर्णय घेतलेला होता, त्याची कारवाई करण्याचा प्रयत्न असेल. अशा एक 4-5 चांगल्या गोष्टी त्या दिवशी अजितदादा पवार यांच्या स्मरणात मुख्यमंत्री महोदयांनी करून एक चांगली आठवण आणि आदरांजली करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये कोल्हापूरचा एक नागरिक म्हणून तिथला एक लोकप्रतिनिधी मनपूर्वक आभारी आहे की हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टेडियम करण्यात आलं. आणि जिल्हा नियोजन मंडळाचा मी मनपूर्वक आभारी आहे की त्याला अजितदादाचं नाव देण्याचा ठराव त्यांनी केला. कोल्हापूर पोलीस दलातील 88 रिक्त जागांसाठी राबवण्यात आलेली भरती प्रक्रिया आज पूर्ण झाली. या 88 पदांसाठी जिल्ह्यातून आणि राज्याच्या विविध भागातून 7,000हून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. एका जागेसाठी अनेक उमेदवारांनी आपला जोर लावला होता, त्यामुळे ही भरती प्रक्रिया अत्यंत चुरशीची ठरली आहे. कोल्हापूर पोलीस जिल्ह्यामध्ये 88 पदासाठी जवळपास 6,850 जास्त निवेदन आहे. त्या अनुषंगाने आज 13 तारीखपासून आमची भरतीची प्रक्रिया चालू झालेली आहे. जवळपास 3:45 वाजेपासून सगळा स्टाफ ग्राउंडवरती आहे आणि भरतीची प्रक्रिया आज आम्ही प्रथम दिवस असल्यामुळे आज आम्ही 700 कॅन्डिडेट्सला बोलवला होता. आता उद्यापासून आम्ही 1100 1001 कॅन्डिडेट 1100 कॅन्डिडेट उद्यापासून रेग्युलर 21 तारीखपर्यंत आमचं नियोजन आहे. कोल्हापुरात सध्या महावितरण करून 20 तारा बदलण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुरक्षतेच्या कारणास्तव शहरातील काही प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका ओसरला असून उन्हाचा तडाखा आता हळूहळू वाढू लागलाय. फेब्रुवारी महिन्याच्या मध्यावरच तापमानात लक्षणीय वाढ झाल्यानं कोल्हापूरकरांना आता कडक उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. बदलत्या हवामानाचा विचार करता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक ठरणार आहे. ते या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक सविस्तर विश्लेषण, स्थानिक राजकारण आणि जिल्हाभरातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच तरुण भारत संवाद पेपर खरेदी करा आणि रोजच न चुकता वाचा. अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा तरुण भारत कोल्हापूर. पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.